पैठण येथील जायकवाडी धरणात गोदावरीच्या वरच्या खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे। गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरणात 71.25% उपयुक्त पाणीसाठा झाला असून तब्बल 57,463 क्युसेक वेगाने पाणी धरणात दाखल होत आहे। यंदा समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जायकवाडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खरीप हंगाम 2026 ते 27 साठी नियमानुसार डावा आणि उजवा कालवा सुरू करून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित पाटबंधारे विभागाला दिले आहेत। या आदेशानुसार पैठण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी डावा व उजवा कालवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे। या आवर्तनाचा लाभ पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, गेवराई तसेच माजलगाव परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे। दरम्यान उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी केले असून सिंचन व्यवस्थापनावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत। अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन रत्नपारखी, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पैठण।